जय हिंद भावानो. कोल्हापूर एरो 2026 17 सप्टेंबर पासून भावानो कोल्हापूर एरो चालू होणार आहे. त्यामुळे भावानो सर्टिफिकेट नसतील किंवा डॉक्युमेंट नसतील तर भावानो आताच काढून घ्या. त्यामुळे भावानो वेळ न घालवता भावानो कोणकोणती डॉक्युमेंट लागतात प्रवेश करताना किंवा प्रवेश झाल्यानंतर आपण जेव्हा रनिंग करतोय त्याच्यानंतर भावानो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते तेव्हा काय काय लागतंय हे बघूया भावानो. सगळ्यात अगोदर भावानो कोल्हापूर एरो 2026 17 सप्टेंबर पासून भावानो चालू व्हायचा. मेन म्हणजे ही डॉक्युमेंट काय काय पाहिजेत. सगळ्यात अगोदर आपल्याला रॅलीचं भावानो ऍडमिट कार्ड आपल्याकडे पाहिजेत. त्याच्यानंतर भावानो आपण कोण आहे याची भावानो पहचानपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ही ही तीन जी आहेत हे भावानो डॉक्युमेंट अगोदर रॅली दिवशी बाहेर तपासले जातात. बाहेर गेटवर हे एवढी भावानो. ऍडमिट कार्ड मेन आहे, आधार कार्ड आपलं ओळखपत्र हे भावानो ही तीन भावानो गेटवर भावानो बघितले जातात. त्याच्यानंतर भावानो जेव्हा आपण रनिंग म्हणजे फिजिकल क्वालिफाय होते त्याच्यानंतर भावानो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच दिवशी असते. एवढं भावानो लक्षात ठेवा. त्याच्यात कोणती कोणती मागतात हे बघा भावानो. 10वी 12वी गुणपत्रक, 10वी 12वी प्रमाणपत्र दोन वेगवेगळं असतात, दोन्ही पण घेऊन जायची. एवढं भावानो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला डोमेसेल काढा नसेल तर भावानो काढून घ्या. डोमेसेल 2 ते 3 दिवसात भावानो निघतोय डोमेसेल. त्याच्यानंतर भावानो अवैध दाखला सगळ्यात मेन, अनमॅरिड सर्टिफिकेट काढून घ्या. हा भावानो पोलीस पाटलाकडे मिळतोय, काय विषय नाही. जावा त्याला सांगा की असं असं पाहिजे, तो दाखला करून देईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पोलीसच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट. हे भावानो देताना जरा वेळ लागतोय कारण ती पोलीस तुम्हाला माहिती आहे कसं असतात. त्यामुळे भावानो हे काढून घ्या. आपल्याला माहिती आहे आता 100 पोरं सोडली तर जवळपास 50 पोरं फिट होणार आहेत कारण 4 ग्रुप आहेत आपल्याकडे. त्यामुळे भावानो हे पोलीस व्हेरिफिकेशन मागतात. त्याच्यानंतर भावानो स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट हे लवकर मिळू शकते भावानो कारण आपल्या शाळेतनं दिले जाते. तर भावानो हे काढून घ्या. त्याच्यानंतर एनसीसी असेल तर भावानो एनसीसी ला भावानो बोनस मार्क मिळतात. त्यामुळे भावानो एनसीसी जोडा. ए बी आणि सी मार्कावर डिवायडेड असते त्यांच्यावर. त्यामुळे भावानो एनसीसी असेल तर भावानो घेऊन जावा. त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये भावानो वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे कुठला पण असू दे, स्टेट असू दे, नॅशनल असू दे, भावानो घेऊन जावा. जर चाललं नॅशनलचं तर चालतंय, स्टेटचं जर चाललं तर भावानो घेऊन जावा. कारण तिथं पूर्ण तक्ता लावलेला असतो कुठल्या सर्टिफिकेटला काय पाहिजे, कुठला खेळ पाहिजे आपला, हे सगळं भावानो लावलेलं असते. तुमच्याकडे कुठला पण सर्टिफिकेट असू दे स्पोर्ट्सचं भावानो घेऊन जावा. चाललं ते ठीक, नाही चाललं तर काय विषय नाही. त्यानंतर भावानो गावचा रहिवासी दाखला आपणच भरत असतोय फॉर्म, त्यामुळे काय विषय नाही. 5 रुपयाचा फॉर्म आपल्या त्या आजऱ्यातल्या ह्याच्यात नाही घ्यायचा आणि भरून टाकायचा. त्यानंतर भावानो फोटो भावानो 15-20 घेऊन जावा. तसं तर लागलं तर भावानो मॅक्सिमम 5 ते 6 लागतात. त्याच्यानंतर काय जास्त काय लागत नाहीत, पण 15-20 आपल्याकडे असावं. हे झालं भावानो डॉक्युमेंट. हे सगळं भावानो ओरिजिनल पाहिजेत. प्लस जाताना भावानो याची कॉपी करून घ्यायची म्हणजे झेरॉक्स मारायचं. झेरॉक्स करून त्याचा एक बंच करा आणि तो बंच भावानो आपली जी फाईल असते त्याच्या वरतीच घालून ठेवायचा. त्यामुळं भावानो काय अडचण नाही. बंच नसेल तर भावानो एका क्रमाने लावून ठेवा. हे मेन आहे कारण त्यासनी भावानो डिसिप्लिन महत्वाचं आहे. आर्मी म्हणजे डिसिप्लिन पाहिजे, एवढं भावानो लक्षात ठेवा. आणि का डॉक्युमेंटमध्ये जास्त काय एवढंच असते मॅक्सिमम करून. आणि काय सांगण्यासारखं नाही, पण मॅक्सिमम जर बघायला गेलं तर भावानो हे सर्टिफिकेट मागतात जास्ती करून. पोलीस कॅरेक्टर, अविवाहित, 10वी 12वी आणि डोमेसेल एवढं तरी मेन आहेत. आणि रहिवासी दाखला म्हणाय गेलं तर सगळंच मेन आहेत. काय विषय नाही भावानो, सगळं घेऊन जावा. आणि त्याच दिवशी असते. आता समजा आज रात्री तुम्हाला 12ला बोलवलं तर 2ला तुमचं रनिंग होणार. सकाळी 6 पर्यंत तुमचं फिजिकल सगळं कंप्लीट, 6-7 पर्यंत. त्याच्यानंतर भावानो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवणार. तुम्हाला जवळपास 12च्या आसपास कागद गोळा करून घेणार. त्याच्यानंतर भावानो तुम्हाला तिथं जेवण देणार. संध्याकाळी भावानो 4च्या आसपास, 4-5च्या आसपास जर वेळ व्हाय नसला तर भावानो निश्चित या की दुसऱ्या दिवशी आपलं मेडिकल असते. दुसऱ्या दिवशी सकाळी 4-5ला त्या दिवशी हजर आहे. काय विषय नाही भावानो. भरती प्रक्रिया भरपूर फास्ट आहे, भरपूर म्हणजे भरपूर फास्ट आहे. त्यामुळे भावानो
ही सगळी डॉक्युमेंट घेऊन जावा, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आणि समजा तुमच्याकडे न्याला नाहीसा तुम्ही, ही त्यातली थोडी राहिली सर्टिफिकेट झाली, तर भावांनो वेळ दिला जातोय किंवा फोनवरनं मागून घेतात पोरं. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून ही भावांनो डॉक्युमेंट घेऊन जावा. पर्सनल अनुभव म्हणून सांगतोय मी की डॉक्युमेंट घेऊन जावा. डॉक्युमेंट नसतील तर भावांनो भरपूर खोळंब, म्हणजे काय करू आणि काय नको असं होते. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून ही सगळी डॉक्युमेंट भावांनो घेऊन जावा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.